आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोराव ऐका, हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोराव? तासभरात ते आपल्याला JR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा. थांबा ना, आधी ऐका सगळ्या मागण्या. सगळ्या मागण्या ऐका, बावचाळ येऊन करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला JR कळत का? JR कुठून आणलं रे? कुठून लय? तुला JR कळतो का? क्रमांक 1, हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आत्ता JR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1. 2, सातारा संस्थांची पण JR काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी, बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी. नसता मग राजेचं मग आपलं भांडण होणार बरं का? मावळेत नाही, मावळ्यांना भांडायचं. कोणी भांडायचं मग? अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं, आपण तुम्हाला दादू म्हणतात. दादू हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत तर नाही ना काही? असं असेल तर नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाला. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब, बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय? ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागे घ्यायला लागले. त्याचा पण JRच काढायले ना? त्याचा पण JR काढायले. हा, पहिल्यांदा लेखी देत होते आपल्याला, ते आता JR काढायले. प्रत्येकाचा JR काढा, एक एक. हा, सगळ्याचा JR जमन ना? जमन ना? मला वाटतं हे 2 गॅझेटियरचे वेगळे गाव राजे साहेब. हा, नाही नाही, गॅझेटियरचे काय करा, वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार? खालच्या याचा एक काढा, पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपं सोपं घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅझेटियरचे वेगळा वेगळा JR काढा. 2 JR घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅझेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण JR काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय. काय राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. JR आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते JRच नाही आणलात मग काय करायचं?